वाघाला बघण्यासाठी गर्दी बघू शकता तुम्ही, केवढी गर्दी आहे. हे सर्व लोक थांबलेत वाघ बघण्यासाठी. हत्ती आहे त्या साईडला, तर या साईडला बिबट्या बघायला आलो. बिबट्या आणि तरस कासव आहेत, ते खातोय. आज जरा ते पिल्लू काही येत नाही त्या साईडला. आणि मित्रांनो ह्या हरणाला 12 शिंग आहेत. ते हरिण ह्या साईडला आहे, तुम्ही बघू शकता. त्या साईडला बसले ते. मी सुदेशमध्ये तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज सुट्टीचा दिवस होता म्हणून मी थोडासा लेट उठलो आणि उठल्यानंतर मी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आंघोळ वगैरे करून मी आता माझा ब्रेकफास्ट करतो. आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर मी रेडी होऊन प्लॅनिंग ठरलं आहे जाण्याचा राणीबागेमध्ये. कारण राणीबागेमध्ये भरपूर सारे प्राणी आता अवेलेबल आहेत. म्हणजे गेल्या टायमाला मी गेलो होतो लॉकडाऊनच्या आधी, तेव्हा फक्त पेंग्विन्स होते आणि आत्ता वाघ वगैरे हत्ती वगैरे आहेत. तर मला तिथे जाण्याची खूप आतुरता होती, म्हणजे मी कधी जातो आहे तिकडे. आणि शेवटी आज सुट्टी भेटली आणि प्लॅन ठरला की तिकडे जाण्याचा. ओके, आणि बघूया की तिथून म्हणजे पनवेल टू राणीबागेमध्ये कसं जायचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. आणि तिकडे कोणते प्राणी अवेलेबल आहेत, कोणकोणते प्राणी आहेत, तर तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि कसं जायचं तेही मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगेन. आणि मी आता होतो रेडी आणि माझा नाश्ता करतो, ब्रेकफास्ट करतो आणि इथून निघतो रेडी होऊन राणीबागेमध्ये जाण्यासाठी. ओके, तर चला. ब्रेकफास्टमध्ये बघू शकता मी ओट्स मिल बनवले आणि इथे आहेत आपले मूग आणि कॉर्न, मक्याचे दाणे. ओके, आता ही मील खातो आणि मी रेडी होऊन जातो राणीबागेमध्ये. ओके, व्हिडिओमध्ये बनवून राहा, व्हिडिओ खूप मस्त होणार आहे. तर मित्रांनो आता मी रेडी झालेलो आहे आणि इथून जाऊया राणीबागेकडे जाण्यासाठी जाऊया. चला, लेट्स गो. फायनली गाइस ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि इथून जाऊया वडाला. जस्ट आता मित्रांनो रेल्वे स्टेशनमधून उतरलो आणि राणीबागेकडे जाण्यासाठी इथे बस स्टॉप आहे. तर इथून बस मिळेल 9 नंबरची. त्या बसमधून जाऊया त्या साईडला. ओके, या साईडला बस स्टँड आहे, इथून जाईल 9 नंबर. ठीक आहे, थँक्यू. मी आता बसमधून उतरलं आणि आता थोडंच अंतरावर जाऊया राणीबागेमध्ये. ओके, ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, पूर्ण ब्लॉग बघा. ओके, चला.
तर मित्रांनो त्या साईडला तिकीट काउंटर आहे, आतमध्ये आलो मी, तर तिकीट काढूया आणि फिरूया, तुम्हाला पाहायला पण मिळेल. ओके मित्रांनो या साईडला माझ्या पाठीमागे तुम्हाला पेंग्विन आणि मगर पाहायला मिळेल. म्हणजे त्याचं स्टॅच्यू आहे त्या साईडला. कॅमेऱ्याचे 100 रुपये आहेत. जर तुम्हाला कॅमेरा यूज करायचा असेल तर 100 रुपये आहेत त्याचे, आणि 50 रुपये एंट्री फी. ओके, तर आता इथून आतमध्ये जाऊया. ओके चला. मित्रांनो या साईडला बघू शकता तुम्ही हत्ती, अस्वल, तरस, बिबट्या, कोल्हा आणि हिप्पो वगैरे आहेत. तर बघूया ते या साईडला आहेत, जाऊन बघूया. एकदम समोरच आलं ना तर इथे एक अशी तोफ आहे ना, ती समोरच एंट्रन्सच्या समोर अशी तोफ ठेवलेली आहे, बघू शकता या साईडला. या समोर हत्ती आहे त्या साईडला, खूप लांब आहे, बट गोप्रोमध्ये झूम होणार नाही, म्हणजे त्या साईडला आहे. बघतो या साईडून फुटेज मिळते का नाही. ओके, सर्वजण हत्तीला बघण्यासाठी तिथे थांबलेले आहेत, आणि हत्ती त्या साईडला खूप लांब आहे त्या साईडला. हत्ती आहे परंतु खूप लांब आहे, आणि त्याच्यासाठी इथे पाण्यासारखं हे बनवलं आहे, म्हणजे त्याला आंघोळी वगैरे करण्यासाठी. मित्रांनो भरपूर वाट बघितली, हत्ती काय ह्या साईडला येत नाही, तो त्या साईडला आहे. आता इथून जातो त्या साईडला, बघूया अजून काय बघायला मिळतं इथे.